नागपूर महानगरपालिकेच्या गांधीसागर तलाव परिसराच्या विकासाला आता गती मिळण्याचे चिन्ह दिसत आहे। मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आणि मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज सकाळी संयुक्त पाहणी करत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। गणेश मंदिर, नातकी चौक आणि एम्प्रेस मॉल दरम्यान वॉकिंग ट्रॅकचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं गांधीसागर तलाव आणि परिसराच्या विकास कामांना गती देण्यासाठी आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आणि मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी शनिवारी सकाळी तलाव परिसराची संयुक्त पाहणी केली। या पाहणीत गणेश मंदिर, नातिक चौक ते एम्प्रेस मॉल पर्यंत प्रस्तावित वॉकिंग ट्रॅकचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले। यापूर्वी मनपाच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नगरसेवक बंडू राऊत आणि मनोज साबळे यांनी गांधीसागर तलावाचे काही काम प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यानुसार महापौरांनी पाहणीचे निर्देश दिल्यानंतर आज ही संयुक्त पाहणी पार पडली। पाहणी दरम्यान तलाव परिसरातील शिस्त, भिंतीचे काम, खाऊ गल्ली विकसित करणे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी फाउंटन आणि लाईट शो सुरू करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले। यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, अधीक्षक अभियंता डॉक्टर श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनीही आमदार आणि आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले।